तर मद्याजिनो पिमाम झालं ना, मद्याजिनो पिमाम, मदयाजिन जे लोक माझी पूजा किंवा यजन करतात त्यांना मी प्राप्त होतो. प्रश्न असा आहे की पूजा कशी करायची, पूजेचं पद्धत काय, तर देवाने सांगितलं एक विशेष पद्धत नाही, काळ मर्यादित, स्थळ मर्यादित, वस्तू असं काही नाही. इतकं म्हणजे स्वातंत्र्य दिलंय देवाने. यत करोशी, आता एवढ्या ह्याच्यापेक्षा आणखीन काय. काल आपण याचा विचार केला की करोशी म्हणजे जे काही आपलं कर्तव्य आहे, ज्या पोझिशनमध्ये मी आहे, इंजिनियर आहे, डॉक्टर आहे, तसं राहून सुद्धा तो सेवा करू शकतो. समाजामध्ये असे आहे लोक, म्हणजे देवाची पूजा करायला किंवा देवाची भक्ती करण्यासाठी प्रोफेशन सोडायची गरज नाही, म्हणजे साधू बनण्याची गरज नाही. थोडक्यात हिमालयात जाण्याची गरज नाही. करू शकतो जर इच्छा असेल तर. सगळं कशावर अवलंबून आहे, इच्छेवर, भावनेवर. तर इथे म्हणतात मदर्पणम. तुम्ही आता कोणी म्हणेल की देव फारच डिमांडिंग आहे, सगळं मागतोय, मला द्या मला द्या. अरे पण त्याला दिल्याने आपण कंगाल थोडी होऊ. नाही तर काय, कोणाला दिलं की आपला खजिना रिकामा असं तर होणार नाही. उलट काय बोले, छप्पर फाड़ के देगा. तर म्हणून कोणाला आपण अर्पण करत आहोत याचा विचार करा ना. जो सगळ्यांना देणारा आहे, आणि नुसतं काल्पनिक गोष्ट नाहीये, लोकांचा अनुभव आहे. तुकाराम महाराजांकडे शिवाजी महाराजांनी किती पाठवलं, सगळं गाड्याच्या गाड्या. मागितलं होतं का त्यांनी? काही नाही. तुकाराम महाराजांनी स्वतःला दिलं देवा. म्हणून काय, असं ते म्हणतात की संन्यासीच्या पाठीमागे लक्ष्मी असते. संन्यासी म्हणजे जो सोडतो, आणि जो लक्ष्मीच्या पाठीमागे पळतो, लक्ष्मी अजून लांब जाते. ते म्हणतात ना, लक्ष्मीच्या कपाळाला आणखीन पायाला, म्हणजे कपाळ घासून घासून हे झालं होतं, डाग पडला होता, आणि पाय सुद्धा तिचे हे झाले, काय म्हणू त्याला, झिजले. म्हणे हे कसं काय, तर म्हणे जे लोक माझ्या पाठीमागे त्यांच्यापासून मी पळत आहे त्यामुळे ते दिसले. आणखीन ज्यांना मी नकोय त्यांच्यासमोर मस्त घासून घासून की मला घ्या, तुम्ही घ्या, असे डाग पडले. याचा अर्थ काय, तिच्या पाठीमागे पळत अजून पळत. तर इथे देव म्हणतात की मी आहे ना, मैं हूं ना, मदर्पण. तुम्ही भक्ती करा, भक्ती करा. अच्छा, आता पुढच्या श्लोकामध्ये म्हटलेलं आहे की पहा, देण्याचे सुद्धा काय स्तर आहे, काय आपण देऊ शकतो. ठीक आहे ना. आता पत्रम पुष्पम फलम मध्ये तर सामान्य वस्तू सांगितलं. मग 27व्या श्लोकामध्ये कर्म देण्यासाठी त्यांनी सांगितले, कर्म द्या मला. आता पुढे काय म्हणतात की तुम्ही फळ द्या मला. जे काही करत आहे ते मी तुझ्यासाठी करत आहे, जे तुम्ही मला द्याल त्याच्यामध्ये मी प्रसन्न आहे. फलार्पणम. आणखीन याच्या पुढची स्टेज अशी आहे की कर्तृत्व देणं. कर्तृत्व म्हणजे मी करणाराच नाहीये,
नाही तर आधी मी करीन, मग मला जे फळ मिळेल मग मी ते तुम्हाला देईन. हा, म्हणे मी मला स्वतःलाच देतो, याला म्हणतात जीवत्व देणे. हा, जीवत्व. हे पहा, जेव्हा आपण समर्पण करतो तर समर्पक वेगळा राहून जातो, आहे की नाही, देणारा वेगळा राहतो. पण एक लेवल ते आहे. आजची आपली स्थिती हीच आहे की माझी आयडेंटिटी, माझी ओळख मी वाचवून ठेवतो. पण जे मोठे मोठे ज्ञानी आहे, भक्त आहेत, ते काय म्हणतात, मी नाहीच, तूच आहे. तर हे सर्वोच्च समर्पण. असं म्हटलेलं आहे, तदन्नी भवनम, तुम्ही त्याचं अन्न होऊन जा, असं म्हटलेलं आहे रमण महर्षी. तदन्नी भवन म्हणजे आपलं कर्तृत्व भोक्तृत्व काही ठेवायचंच नाही. आपण जसं म्हणतो कधी कधी, तूच करता आणि करविता, त्याच्यामध्ये काय आपण कर्तृत्व दिलंय. भोक्तृत्व म्हणजे, भोक्तृत्व देणं म्हणजे काय की जे काही सुखदुःख आहे ते तुझंच आहे, माझं नाही आहे. भोक्तृत्व म्हणजे फळाच्या स्तरावर भोगता. आता देवानी मागे सांगितलंच आहे की मीच आहे खरं म्हणजे भोगता. अहम मी सर्व यज्ञानाम भोगता. पण आपली आपल्यामध्ये आसक्ती असते म्हणून आपल्याला वाटतं मी भोगत आहे. तर जीवत्व देणे ही सुद्धा काय आहे, एक प्रकारची म्हणजे काय सर्वोच्च स्तराची भक्ती आहे. तर इथे म्हणतात, आणि जेव्हा तुम्ही असं कराल तर देव काय इथे म्हणतो, विमुक्तो माम उपेष्यसी. आमच्या स्वामीजींनी छान सांगितलं, इथे हा जो शब्द आलेला आहे ना, संन्यास योग युक्तात्मा. तर संन्यास म्हणजे कशाचा संन्यास, जे आत्ता मी सांगितलं. फक्त वस्तूचा संन्यास नाही, ही वृत्तीचा संन्यास की मी करणारा आहे. फार सूक्ष्म गोष्ट. तर जेव्हा असं होईल तर काय होईल, तर म्हणे माम उपेष्यसी, मग मी तुला प्राप्त होते. तू जर मला दिलं संपूर्ण तर मी मला देईन तुला. माम उपेष्यसी म्हणजे मग दोघांमध्ये काही भेद नाही. तेव्हाच त्याला काय आपण म्हणतो, मुक्त झाला तो, विमुक्त. लक्षात घ्या, किती तुम्ही वस्तू दिल्या पण जीवत्व दिलं नाही, जीव भाव, तर म्हणजे काय आहे, मुक्ती मिळणार नाही, बंधन राहीलच. म्हणून इथे म्हणतात की विमुक्त म्हणजे काय, पूर्णपणे मुक्त, अपेक्षित मुक्ती नाही. एक आहे अपेक्षित मुक्ती. तेव्हा सगळ्यांना थोड्या वेळासाठी सुख मिळतच असतं. थोडंसं काही खाल्लं, थोडी काही आपली चिंता काय झाली, काळजी मिटली की मुक्तीचा अनुभव होतो की. पण ती मुक्ती कशी आहे, अपेक्षिक आहे. जीवत्व जे मूळ आहे जोपर्यंत त्याच्यावर आघात होत नाही. वेदांतामध्ये परत परत याच्यावरच हे केलेलं आहे की अहम जीव ही जी वृत्ती आहे ही जोपर्यंत राहील तोपर्यंत तुम्ही करता भोगता. जीवो ब्रह्मैव नापरम. ती मुक्ती सगळ्यात श्रेष्ठ, सर्वोच्च. कळतंय का तुम्हाला? नाही तर झोपेमध्ये सुद्धा आपल्याला मुक्ती मिळते, प्रवचनानंतर सुद्धा मुक्ती मिळते. म्हणजे ज्याला उगीच आणून बसवलंय त्याला तर निश्चितच मुक्तीचा अनुभव होईल, इतर लोकांना नाही होणार. पण त्याला बंधनाचा अनुभव होईल. पण जो खरा भक्त आहे तो तर अजून याच्यामध्येच आम्हाला मुक्ती आहे. म्हणजे तर सुटणे, हा म्हणजे
बंधनापासून मुक्त होणे, तर बंधन तोपर्यंत राहीलच जोपर्यंत जीव भाव आहे. म्हणून इथे म्हणतात की मोक्ष से, तुम्हाला मोक्ष केव्हा होईल, जेव्हा कर्म तुम्ही अर्पित कराल, फळ अर्पित कराल, कर्तृत्व भोक्तृत्व अर्पित कराल. म्हणजे थोडक्यात म्हणजे स्वतःला. फार मोठा प्रवास आहे. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आपलं कर्तृत्व आपण सोडत नाही. एवढं मोठं ज्याला आपण इगो अहम म्हणतो तो काय, मी केलंय, मी करीन, तेच नाही सुटत तर मग. पण आता सुरुवात तर करावी लागेल कुठून. तर छोट्या छोट्या गोष्टी सोडायच्या, छोटे छोटे आग्रह आहे की नाही. एकदम मोठं नाही तर छोटंच करू. जे आपल्याला एकदम वाईट वाटतं तर ते वाईट वाटणं थोडं कमी दिलं पाहिजे. ही सुद्धा काय एक पाऊल पुढे जा. तर याप्रमाणे इथे भगवंतानी या 3 श्लोकामध्ये सांगितलंय की माझी पूजा करून तुम्हाला काय मिळेल. फळ इथे निगमन त्यांनी केलं. निगमन याला म्हणतात. मध्याजीन अपिमाम याच्याबद्दल 2 श्लोक म्हणून पूर्ण केले. आता इथे पुढे एक छोटासा पूर्वपक्ष आहे. पूर्वपक्ष म्हणजे असतो प्रश्न. म्हणजे तुम्ही म्हणत आहात की त्याला आम्ही मुक्त करतो, माम उपेष्यसी. तर म्हणजे तुम्ही काही लोकांना मुक्त करतात, काही लोकांना मुक्त नाही करत, असं आलं ना. जो फलासक्ती सोडतो किंवा कर्तृत्वासक्ती त्याला तुम्ही मुक्त करता, इतर लोकांना नाही करत. म्हणजे तुमच्या मनामध्ये रागद्वेष आहे. तर इथे शंकराचार्यांनी छोटासा रागद्वेषवान तरीही भगवान. तुम्ही तर रागद्वेषवाले झाले. आणि रागद्वेष म्हणजे काय, ज्याच्याबद्दल राग असतो, मराठीचा राग नाही, आसक्ती, त्याच्याबद्दल आपल्याला काही दोष दिसत नाही, त्याच्यामधील दोष दिसत नाही. ज्याच्यामध्ये आपली आसक्ती असते, ज्याच्यामध्ये प्रेम आहे आपलं, ज्याच्याशी संबंध आहे, मग तो किती चुका करत असेल किंवा दोष असतील त्याच्यामध्ये आपल्याला गुणच गुण दिसतात. म्हणजे मी सांगतो रागद्वेष ठेवणे म्हणजे काय. अच्छा, ज्याच्याबद्दल द्वेष आहे, आता तो किती चांगलं जरी त्यांनी केलं किंवा अनेक गुण असतील तरी आपल्याला त्याच्यामध्ये काय नकारात्मकता दिसते. म्हणजे एकामध्ये सकारात्मकच दिसतं, दुसऱ्यामध्ये. आता याला अजून कठोर भाषेत सांगितलं, आपण मग एका डोळ्याने म्हणजे पाहणारे झालो. एक डोळ्याने दृष्टी आपली कशी झाली, दोषयुक्त. जशी वस्तुस्थिती आहे तशी न पाहता हे रागद्वेषाचा चष्मा घालून जेव्हा आपण पाहतो तेव्हा मग आपण विवेकी राहत नाही. स्वामी म्हणायचे रागद्वेषवान म्हणजे अविवेकी, अंध किंवा एका डोळ्याचा. एका डोळ्याला काय म्हणतात मराठीत, एकाक्ष. अजून सोपा शब्द एकाक्ष, एकांगी. एकांगी ते मी सांगितलंय ना आधी तुम्हाला. कोण आपण एका दृष्टिकोन सांगितलंय ना मी. त्रिकोण आणि काय षटकोण, चौकोन हे आपण शिकतो शाळेमध्ये, पण दृष्टिकोन नाही शिकत. जीवनाकडे बघायचा दृष्टिकोन. तर म्हणून इथे म्हणतात की रागद्वेषवान एकाच माणसाला तुम्ही काय महत्व देत आहे आणि त्याला तर मुक्त करत आहात. तर इथे म्हणतात असं नाही आहे. पहा,
समोहं सर्वभूतेषु न मे द्वेष्योऽस्ति न प्रियः ये भजन्ति तु मां भक्त्या मयि ते तेषु चाप्यहम् समोहं सर्वभूतेषु न मे द्वेष्योऽस्ति न प्रियः तेषु चाप्यहम्. फारच छान हा श्लोक आहे. इथे देव म्हणतात की मी रागद्वेषवाला नाहीये, मी सम आहे. समोहम सर्वभूतेषु. अच्छा. न मे द्वेषोस्ति न प्रिय. म्हणजे एकाबद्दल माझा जास्त प्रेम आहे, दुसऱ्याबद्दल द्वेष आहे. तुमची दृष्टी असू शकते पण माझी दृष्टी अशी नाहीये. समदृष्टी. समोहम. आता बघ इथे समता सुद्धा काय, सम म्हटल्याबरोबर आपल्या मनात काय येतं, जसं सगळ्या, आता वेदांताचं उदाहरण, सगळ्या मडक्यांमध्ये माती सम आहे, एक ही समता आहे. सगळ्या दागिन्यांमध्ये काय सोनं आहे. ते दागिने आपसात कॉम्पिटिशन नाही करू शकत. एक दागिना दुसरा दागिना म्हणजे तू सुद्धा तोच आहे, मी सुद्धा तेच आहे. तर ही जी समता आहे याला म्हणतात तात्विक दृष्टीची समता. जरा शांतपणे विचार करा. ही तात्विक दृष्टीची समता. अधिष्ठानाच्या दृष्टीने समता म्हणजे मुंगीमध्ये सुद्धा मी आहे, आणखीन ब्रह्मदेवामध्ये सुद्धा आहे, इंद्रामध्ये सुद्धा आहे, मनुष्यामध्ये सुद्धा आहे. वन कॉन्शियसनेस. जसं वीज सगळ्या काय म्हणतात उपकरणामध्ये वीज सेम आहे. तर याला आपण म्हणतो पारमार्थिक समता. पारमार्थिक, ऍब्सोल्यूट रिअलिटी. आता इथे त्या समताची चर्चा नाही करत आहे. लक्ष्मीविनायका मुद्दावरून सांगितलं. दुसरी समता म्हणजे व्यवहारातील समता. इथे व्यावहारिक सत्याबद्दल भगवंत बोलत आहे. ती समता नाही बोलत आहे ईशावास्यमिदं सर्वं सर्वं खलु इदं ब्रह्म. त्याची चर्चा नाही करते. इथे स्वभावाबद्दल म्हणत आहे. जसं एक न्यायाधीश असतो, न्यायाधीश, ती व्यावहारिक समता असते त्याची. म्हणजे एखादा पक्षपात करत आहे, एकाचा बाजू घेत आहे असं नाही. ती व्यावहारिक. तर तेच इथे म्हणतात की मी व्यवहाराच्या दृष्टीने सुद्धा सम आहे. म्हणजे तात्विक दृष्टीने सम आहे, पण माझा जो व्यवहार आहे असा नाहीये की मी कोणाची बाजू घेत आहे आणि कोणाला उगीच त्रास देत आहे. कळते ना तुम्हाला व्यवहाराची समूह. नमे द्वेषोस्ति न. पण आता कोणी याच्यावर एक प्रश्न केला, आक्षेप केला. असं नाहीये तुम्ही बाजू घेता व्यवहारामध्ये सुद्धा, आणि म्हणून तुमचं नाव दिलेलं आहे भक्तवत्सल. म्हणजे काय, भक्ताशी तुम्ही प्रेम करता, म्हणजे भक्ताची बाजू घेता, आणि त्या भक्तासाठी तुम्ही कोणची काय मर्यादा पार करता. खोटं बोलतात, अक्षरशः खोटं बोलतात, धोका देतात. तुमचं नाव म्हणजे असं आहे, भक्तासाठी काही मी करतो, आहे की नाही. भक्तवत्सल म्हणजे भक्ताची बाजू घेतो. आता महाभारतामध्ये जेवढे उदाहरण आहे ते हिंदीमध्ये म्हणतात की भक्त का मान न टलते देखा.
प्रभू को नियम बदलते देखा. आता पहा, म्हणजे तो नियम बदलायला तयार आहे भक्तासाठी. मग आता ही बाजू घेणं झालं नाही तर काय झालं? तर तुझं डोकं म्हणजे फिरवतो ना, असं लोकांचा प्रश्न. आता पहा, त्यांनी महाभारतामध्ये तर पुष्कळ आहे. सुदर्शन घेणार नाही युद्धामध्ये हातात. हा, सुदर्शन घेणार नाही, तेच मी सांगत होतो. भीष्माच्या समोर प्रतिज्ञा केली म्हणजे काही घेणार नाही, पण घेतला. जयद्रथाला मारायसाठी आता त्यांनी काय प्रण केलं होतं की अर्जुनाने सूर्यास्ताच्या आधी जर मी याला मारलं नाही तर हा. आता अगदी वेळ अशी झालेली, एक सूर्यास्ताची वेळ झाली. आता अर्जुन म्हणाला की मी तर काही करू शकलो नाही, आता मी चिता बनवतो. आणि तो चितेमध्ये बसलाय. देव काय म्हणतो की जे वीर लोक असतात ते शस्त्र कधी सोडत नाही, शस्त्र घेऊन बसतात. म्हणजे आता तू शस्त्र घेऊन, आणि म्हणे सगळे लोक तिथे उभे राहिले की आता हा अर्जुन मरणार. तेवढ्यात काय झालं, परत सूर्य दिसला. आणि सगळ्यात पुढे रांगेमध्ये जयद्रथ उभा होता पाहायला. तर अर्जुनाने लगेच गांडीव उचलला. आणि आता ही सगळी योजना कोणाची? कर्णाला मारलं म्हणजे मार याला, तो तेव्हा चाक आपला नीट करत होता. म्हणजे युद्धामध्ये आता तो ओरडतोय नियम नियम, म्हणजे कसं नियम. जेव्हा चीर हरण होतं तेव्हा पुढे गेला होता. तर असे अनेक म्हणजे प्रसंग आहे तिथे देवानी ओपनली म्हणजे लज्जा शर्म छोड के देना. तुम्हाला जे म्हणायचं ते म्हणा. तर मग प्रिय झालं की नाही? काही प्रिय झाले, मग अप्रिय झाले. पण आता देव म्हणतो, त्याच उत्तर इथे दिलंय, म्हणे असं नाहीये. सत्य असं आहे की मी त्यांची बाजू का घेतली, कारण त्यांनी माझी भक्ती केली. मी माझ्याकडून प्रेम किंवा द्वेष नाही केला. ये यथा माम प्रपद्यन्ते तास तथैव भजाम्यहम्. अरे जर कोणी भक्ती करत असेल आणि जर मी काही त्याला केलंच नाही, मग भक्तीचा फायदा काय? कळतंय ना? हे पहा, विषमता तर केव्हा होईल, जेव्हा मी माझ्या मनाप्रमाणे एकाला त्रास देत आहे आणि एकाला खूप इनाम देत आहे, पुरस्कार देत आहे त्याचं. पण म्हणजे हे माझ्याकडून नाही आहे, तिकडच्याकडून याचं. तो जसा येईल तसा ते आय हॅव टू रिस्पॉन्ड. त्या दृष्टीने देव म्हणतो की समोहम सर्वभूतेषु. म्हणजे जर दुर्योधनाने सुद्धा माझी भक्ती केली असती तर आय एम रेडी टू सर्व यू. आता हा प्रश्न त्या बालीने विचारलाय रामायणामध्ये. मैं बैरी सुग्रीव पियारा, कारण कवन नाथ मोही मारा. आता ते एकदम आहे द्वेषण प्रिय असं दिसतं की सुग्रीवाची बाजू घेतली. पण देव बालीला काय म्हणतो, अरे जर तू आला असता तर मी तुला वाचवलं असतं. आणि असं झालंय. जेव्हा त्याला बाण लागलाय, तो मूर्छित झालाय, तेव्हा तो हा प्रश्न विचारतो की तुम्ही असं का केलं वगैरे. मग देव त्याला सगळं समजून सांगतात की तू हे पाप केले, त्या सुग्रीवच्या पत्नीचं हरण केलं वगैरे वगैरे, आणि तू तर माझी म्हणजे शरण घेतलीच नाही. मग तो बाली स्वीकार करतो. अच्छा, एकदा आता त्या बालीच्या मनामध्ये स्पष्ट झालं तर देव काय आता म्हणतो की जर तुझी इच्छा असेल तर मी हा बाण काढून घेतो, तुला जीवनदान.
म्हणजे बा सम आहे की नाही देव? जर खरोखर द्वेष असतं त्याला मारलंच असतं. पण आता जर तू स्वीकार करत आहे तुझी चूक आणि भक्ती करत आहे माझी, तर पण तेव्हा बाली सुद्धा आता त्याची बुद्धी शुद्ध झाली आहे. तो काय म्हणतो की अशी संधी कोणाला मिळत नाही की प्राण जात आहे आणि देव समोर आहे. जन्म जन्म मुनी जतन कराई अंतराम का आवतराई. म्हणजे आता मला हा देहच ठेवायचा आहे. याला म्हणतात समोहम. रावणासाठी सुद्धा देव म्हणतो की माझ्या मनामध्ये द्वेष नाहीये, वेर नाही. त्यांनी केला म्हणून मी केला. मला शत्रूची भूमिका घ्यावी लागली. याला म्हणतात सुपर इम्पोज. तुम्ही माझ्यावर सुपर इम्पोज केलं, आता मला करावं लागेल. आणि जसं तुम्ही वर्ण कराल त्याप्रमाणे मी आचरण करेन. ये यथामाम प्रपद्य. म्हणून जर आता कोणी मित्राच्या रूपात वर्ण केलं तर म्हणजे मित्रसारखे. आणि म्हणून इथे शंकराचार्य एक छान उदाहरण देतात. उदाहरण काय दिलंय? अग्निवत अहम. एकदम सुंदर, परफेक्ट उदाहरण. अग्निवत अहम. मी अग्निप्रमाणे आहे. अथवा अग्नी कोणाला उष्णता देतो आणि कोणाला देत नाही असं तर नाही. आता दोन व्यक्ती आहे. एक म्हणत आहे की पहा अग्नी किती पक्षपाती आहे, मला इतकी थंडी वाजली आहे पण मला काही उष्णता देते. आणि पहा त्या दुसऱ्या माणसाला, तो किती छान ऊब आहे, त्याच्यात गरमी आहे, त्याला काही थंडी वाजत नाही आहे. अग्नी त्याला तर गरमी देत आहे. आता अग्नी काय म्हणे, तू इतक्या लांब बसलाय, तू जर जवळ आला तर. अग्नीकडून हे नाहीये, आपल्याकडून आहे. आपण जवळ असो तर, लांब असेल तर मग दुःख. याला म्हणतात समत्व. तर ही व्यवहाराची समता. कळलं ना? अग्नी बरोबर आपण जसा व्यवहार करू तसा तिकडून फळ मिळेल. त्याचा उपयोग करून स्वयंपाक करू शकतो किंवा त्याचा उपयोग काय म्हणायचं, दुरुपयोग करून जीवन समाप्त करू शकतो. आता त्याचा अग्नीचा थोडी दोष आहे. असं म्हणू की अग्नी पहा किती वैरी आहे, त्यांनी जाळून टाकलं. शंकराचार्य एकदम मस्त उदाहरण. अग्निवत अहम दूरस्थानाम यथा अग्नि शीतम न अपनयती. जे दूर लोक आहे त्यांचे शीत न अपनयती, समीपम उपसर्पदाम अपनयती. तथा तसच अहम भक्तान अनुगृह्णामी. त्याचप्रमाणे मी भक्तांवर कृपा करतो. न इतराम. इतरान म्हणजे दुसऱ्या. हिंदीमध्ये इतर शब्द इतराना. त्यांना अभिमानी असतात. हम क्यों जाए पास. इतराना त्याला म्हणतात. त्यामुळे इतर लोक येत नाहीत, आता मी काय. तर याप्रमाणे समोहम सर्वभूतेषु न मे द्वेषोस्ति न प्रिय. किती गोड असा हा श्लोक आहे. देव म्हणतात की माझ्यावर तुम्ही आरोप करू नाही शकत. पुढच्या वेळेस म्हणतात ये भजंती तू माम भक्त्या. जे लोक माझं भजन करत आहे त्यांना काय मी करतो, मई ते माझ्यामध्ये राहतात, ते माझ्यामध्ये जगतात. जे खूप भक्ती करतात तर प्रत्येक क्षणामध्ये त्यांना हाच अनुभव आहे की ते देवाच्या बरोबर आहे. त्यांना कधीच वाटत नाही की ते संसारामध्ये आहे.
या गावात आहे, त्या गावात आहे, सतत त्यांना वाटतं मै संयोग वियोग सुख दुःख कोणची अवस्था असू दे पण मी तुझ्यामध्ये आहे. फार उच्च गोष्ट आहे. म्हणजे त्याला स्वर्गामध्ये पाठवलं तरी त्याला वाटेल देवामध्ये. स्वर्ग नर्क अपवर्ग समाना जहाँ तहाँ देख दरे धनुबाना. जिथेही मला पाठवा तिथे मला तूच दिसत आहे. तर एवढ्या उच्च स्तराची यांची भक्ती आहे. ये भजन्ति तुमाम भक्त्या मयी ते माझ्यामध्येच राहतात. आणखीन कधी त्यांना वाटत नाही की मी लांब गेलोय, दूर आहे, कुठे आहे. आपल्याला असं वाटतं देव फार लांब आहे. देवाची चर्चा करते, अरे फार कठीण आहे, फार दूर आहे. आणि लोक संतांच्या जवळ जाऊन जातात. सांगितलं ना आधी कधी की जरा ही आमची इच्छा आहे, प्रार्थना आहे, ती जरा तुम्ही देवाकडे पोहोचवून द्या. का म्हणे का म्हणे यू आर क्लोज टू गॉड. तुम्ही देवाच्या जवळ आहात ना म्हणून. तर त्यांच्याकडे पाहून असं वाटतं की हे अगदी देवाबरोबरच राहतात, देवाशी यांचा खूप छान संबंध आहे. आणि आहेच त्यांचं, तर त्यांची तेवढी भक्ती आहे. पण आपलं काही कनेक्शन तेवढं नसतं, डिस्कनेक्ट फील करतो. कधी कधी कनेक्ट होतो, कधी कधी डिस्कनेक्ट. म्हणून ते परवा आपण पाहिलं ना श्लोक, पत्रम पुष्पम, हे सगळे कारण आहे कनेक्ट करायचे. जोपर्यंत येणं जाणं बोलणं संपर्क, आपण पहा किती वेळा फोन करतो ज्याच्याशी आपल्याला संबंध ठेवायचा आहे. जेव्हा लग्न ठरतं मुलं आणखी मुलीचं, पहा दिवसात किती वेळा फोन, मेसेज, उठता बसता, कारण संबंधाची काही इच्छा आहे. इथे म्हणतात की ते माझ्यामध्ये जगतात. आणखीन परत पुढचं वाक्य, मयी ते तेषु चाप्यहम्, मी त्यांच्यामध्ये आहे आणि ते माझ्यामध्ये. म्हणजे आमच्या दोघांमध्ये इतकं छान रॅपो अक्षर की आम्ही एक दोघांची नेहमी जुळलेलो असतो. एक दोघांशिवाय राहू नाही शकत. देवाने भक्तांसाठी काय काय केलंय. भक्तासाठी तू जगदेखी काय म्हणतो, एकनाथ महाराजांसाठी तो नोकर झाला. श्रीखंड भक्तासाठी काही करायला तयार. जेव्हा अर्जुनाला मारण्याची प्रतिज्ञा केली कोणी, भीष्माने, आता त्या अर्जुनाला, अर्जुन तर निश्चिंत आहे, तो म्हणे कृष्ण जागत आहे ना, जागला आहे, जागत आहे, तो काळजी करेल. आणि ती गोष्ट आहे ती गांधारी रोज जायची ना सेवा करायला. सकाळी तर कोणाला पाठवलं, द्रौपदीला. आणि असं घुंगट त्याला म्हणतात असं झालं. आणखीन तिचे पाय दिसत होते आणि मुद्दामून तिला सांगितलं की चपला बाहेर काढून द्यायच्या, नाही त्याच्यावरून भीष्म ओळखते. भीष्माला काय वाटलं ही गांधारी झाली आणि ती रोज येतो. पाठवलं कोणी, कृष्णाने द्रौपदी. आता जे काही त्यांनी सेवा केली आहे, आता काय दिलं, आशीर्वाद. सौभाग्यवती भव द्रौपदी. द्रौपदीने एकदम आपला चेहरा सांगितला, म्हणे उद्या तर भीष्म मारणार आहे अर्जुनाला, तुम्ही असा आशीर्वाद दिला सौभाग्यवती भव. तर भीष्म काय म्हणतो, म्हणे कृष्ण कुठे आहे, जवळच असेल कुठे. त्याची स्ट्रिक आहे. तर म्हणजे याला म्हणतात आउट ऑफ द वे जाऊन, असं म्हणतात ना, आउट ऑफ द वे जाऊन.
मयी ते तेषु चाप्यम्. असे भरपूर अनुभव आहे. कुठून काय मदत आपल्याला मिळते म्हणजे मला तसं येत. हे सगळे वाक्य प्रामाणिक जर आपण असलो तर सगळं होतं. देवाला चालाकी नाही आवडत. चतुरता, चालाकी, मोही कपट झाला, छिद्र न भावा. तर मयी ते तेषु चाप्य. तर शंकराचार्य म्हणतात मयी ते स्वभावतः एव न मम राग निमित्तम मयी वर्तते. म्हणजे पक्षपातामुळे किंवा आसक्तीमुळे ते माझ्यामध्ये आहे किंवा मी त्यांच्यामध्ये आहे असं नाही. त्यांच्यामध्ये माझ्यासाठी एक शुद्ध प्रेम आहे, त्यामुळे मी त्यांच्याबरोबर ते माझ्या. पण न एतावत न इतरेषु एतावत तेषु देशो. पण जे दुसरे लोक आहेत त्यांच्यामध्ये तेवढा भाव नसतो, भावना नाही तेवढी. म्हणून त्यांना कधी वाटतच नाही की मी त्यांच्यामध्ये आहे, ते माझ्यामध्ये. त्यांच्यामध्ये आणि माझ्यामध्ये एक डिस्टन्स, काय म्हणतात त्याला, दुरावा, अंतर, परकेपणा, थोडस. हे पहा, जसं जसं काय प्रेम वाढत जातं तसं तसं औपचारिकता कमी होत जाते, जवळीक होते. तर ते इथे देवानी म्हटलेलं आहे. आणि इथे देव म्हणतो की मी कोणाची जात पात हे पाहून जवळ येत नाही किंवा काही पाहून लांब जात नाही. नाहीतर फक्त मोठ्या लोकांचा तो झाला असता. तर समूह, तर ही व्यवहारामध्ये समता आहे. हा भगवंताचा स्वभाव आहे. पण एक असतं स्वरूप आणि एक आहे स्वभाव. स्वरूप दृष्टीने आता तो सगळ्यांचा आत्मा आहे. सगळ्यांचं स्वरूप काय, सच्चिदानंद आहे. तर सच्चिदानंदाच्या रूपात तो सगळ्यामध्ये आहे. रावणामध्ये सुद्धा आहे, कंसामध्ये सुद्धा आहे. त्या दृष्टीने तो सम आहे. कळतंय का, ते स्वरूप. पण व्यवहाराच्या दृष्टीने तो सम नाही. जर कोणी त्याला आदर दिला, श्रद्धा, प्रेम, तर मग त्याचा व्यवहार वेगळा होतो. याप्रमाणे इथे भगवंतानी स्पष्ट केलं, क्लिअर केलं की मीच कोण आहे, मी सम आहे आणि मी तुझं सांभाळ करतो. जर तू मला भक्ती दिली तर. आधी योगक्षेम वहाम्यम आलेलं आहे. पण आता तिथे सुद्धा शंकराचार्यांनी सांगितलं, कोणी परत त्याच्यावर आक्षेप केला की भक्तांचं योगक्षेम तुम्ही वहन करता, इतरांचं काय. म्हणे इतरांचं सुद्धा मी करतो, पण त्यांना वाटतच नाही, त्यांना कळतच नाही. तर तीव्र भक्ती असेल, सखोल भक्ती असेल तर पहा, सतत देव माझ्या बरोबर आहे, कष्टामध्ये, दुःखामध्ये, सगळ्या अवस्था. ती गोष्ट तुम्ही ऐकली आहे की नाही, की ते देव आहे आणि की भक्त आहे, दोन पदचिन्ह. माझं, हा कुठे, हा पावलं माझे, मी तुला खांद्यावर घेतलेलं आहे. अशा सगळ्या गोष्टी यांनी आपला भाव, भक्तिभाव वाढवला पाहिजे. आता इथे हे झालं. आता लगेच देवाने सांगितलं की पहा मी कसा सम आहे, त्यासाठी सिद्ध केलं. फार सुंदर. हा एक श्लोक पाहतो, त्याचा अर्थ थोडासा पाहून पूर्ण करतो. अपि चेत् सुदुराचारः भजते मामनन्यभाक् साधुरेव समन्तव्यः सम्यग् व्यवसितो हि सः अपि चेत् सुदुराचारो
साधुरेव समंतव्य सम्यक व्यवसितो हि सह. हे लगेच तिथे म्हणतात, कोणी देवाला विचारलं जर कोणी दुराचारी असेल तरी तुम्ही त्याला स्वीकार करा. म्हणे हो का नाही. जर त्यांनी सगळं समर्पण केलं आणि जर तो म्हणत आहे की मला तुमचाच आधार आहे, आय एम रेडी. मी त्याचा इतिहास पाहत नाही. लक्षात घ्या की किती तुम्ही चोरी केली आणि किती काय, फार मोठी गोष्ट आहे. अपिचेत सुदुराचार, शब्द पाहिजे की जर कदाचित कोणी दुराचारी असेल आणि चांगला दुराचारी, एक्सपर्ट इन दुराचार, प्रवीण असेल, कुशल, म्हणजे त्याच्यापेक्षा श्रेष्ठ कोणी. काय काय अतिशय सुदुराचार. पण काय आहे आता पाय, असे उदाहरण आहे. अजामिल सुदुराचार आहे, धुंदुकारी सुदुराचार, वाल्मिकी आहे, एक अंगुलीमाल म्हणून होता. अंगुलीमाल ते उदाहरण आहे सगळं इतिहासामध्ये. तर यांनी खूप दुराचार केला, पण त्यांनी मग शेवटी सगळं काही समर्पित केलं. हा, आता पण कोणी याच्यावर हे करतात, म्हणजे चेष्टा करतात. ते हिंदीमध्ये म्हणतात ना, सो चूहे खा के दिल्ली का बिल्ली हज करण्याचे. मांजरीने खूप उंदीर केला, आता म्हणे हज. पण आता देव काय म्हणतो, हज करायला चालली ना शेवटी. म्हणजे आता जे मागे झालं ते झालं. आपण असं नाही मागचं सगळं काढत राहतो. त्यांनी असं केलं तसं केलं हे केलं. अरे पण आता तो ठीक वर्तन करत आहे ना. इथे उदार हृदय देवाचं आहे. अपिचेत सुदुराचार भजते माम अनन्य भाव. अनन्य भावाने जर तो भजू लागला तर काय, पुढच्या वेळी काय म्हणतात, साधुरेव समंत. त्याच दिवशी त्याची पाठी, म्हणजे जी आधी लावली होती सुदुराचार, म्हणे साधू. आजपासून तू काय झाला, साधू. साधुरेवस मंतव्य, त्याला मी साधूच मानतो. साधू म्हणजे चांगलं. आता कोणी म्हणले हे तर फार छान आहे, मग आता आम्ही करत राहू आणि एकदम पण इतक्या सोपं नाहीये. म्हणजे आता बघ, धुंदुकारी जरी तो झाला, बदलला, पण किती कष्ट झालं त्याला, त्यानंतर तो बदलला. असं नाही की एका दिवसात इतकं सोपं असतं. मग काय, साधुरेव मंतव्य म्हणे तुम्ही का त्याला साधू म्हणत आहात, इतकं त्याने दुराचार केला. म्हणे सम्यक व्यवस्थित होई, त्याचा आता निश्चय चांगला आहे. व्यवसाय म्हणजे काय, निश्चय. शंकराचार्य म्हणतात साधू निश्चय. त्यांनी आता जो संकल्प केलाय तो चांगला संकल्प केला आहे. तर याचा अर्थ इथे काय घेतला पाहिजे की आम्ही खूप अधर्म करू आणि मग एक दिवस धर्म करू, हा नाही. उलट घेतलं पाहिजे की इतकं मी केलं तरी देव पहा स्वीकार करायला तयार आहे. म्हणजे किती तो कृपाळू, दयाळू, मायाळू आहे, हे घ्यायचं. ठीक आहे, चला आज इथे थांबू आपण.